राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल होतात। संपामुळे मंत्रालयापासून ते स्थानिक प्रशासकीय कार्यालयापर्यंत सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। पुण्याच्या खेड तालुक्यात देखील नागरिकांचे या संपामुळे हाल होत आहेत। याचाच खेड तहसील कार्यालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी आजपासून संपावरती गेले असून मी सध्या पुणे जिल्ह्याच्या खेड तहसील कार्यालयात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कर्मचारी संपावरती गेल्याने या ठिकाणी आपली विविध कामे घेऊन आलेल्या नागरिकांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागत आहे। जवळपास 17 लाख कर्मचारी एकत्र आजपासून संपावरती गेले आहेत। त्यामुळे याचा त्रास सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहेत। काय सांगाल, कशासाठी आला आणि काय काम होतं या ठिकाणी? मी इथं सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी इथं येतोय आणि आज सकाळी त्याच निमित्ताने इथं आलो आणि इथं गर्दी नाहीये। शुकशुकाट बघितलं आणि विचारलं त्यावेळेला ते म्हटले की तहसील क्लास 3 आणि क्लास 4 ची अधिक लोक आहेत, ही मंडळी संपावर आहेत। म्हणून मग मी विचार केला की तहसीलदार तर नक्की आपले साहेब संपावर नसतील आणि म्हणून त्यांची वाट बघत आम्ही इथं बसलोय। आज दुपारी 4:30 वाजता मंत्रालयामध्ये अपर सचिवांसोबत या संदर्भात बैठक होणार आणि या बैठकीत जर तोडगा निघाला तर हा संप मिटला तर नागरिकांना निश्चित एक प्रकार दिलासा मिळेल। मात्र जर या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हा संप पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याने याचा सुद्धा त्रास सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या काळात सहन करावा लागणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड, पुणे।